सर्वप्रथम सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि मनपूर्वक अभिनंदन. आपल्या गोपी एंटरटेनमेंट प्रस्तुत नयन या चित्रपटासाठी 21 मार्च प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धेश, मी तुझ्यापासून सुरुवात करतो. काय सांगशील नयन, काय याच्यामध्ये दडलं आणि प्रेक्षकांना काय पाहायला भेटणार आहे, थोडं त्याच्याबद्दल कळव. पहिली गोष्ट तर एकदम युनिक स्टोरी आहे. युनिक स्टोरी म्हणजे प्रत्येक लोक म्हणजे डिरेक्टर बोला, प्रोड्युसर बोला की ॲक्टर बोला, आपल्या चित्रपटाच्याबद्दल युनिकच म्हणतात. पण ॲक्च्युअलमध्ये युनिक स्टोरी अशी आहे की 100%मधून 0.3%, 0.003%मध्ये अशी घटना घडते की एका मुलामध्ये, म्हणजे एका मेलमध्ये स्त्रियांचे ऑर्गन्स डेव्हलप व्हायला लागतात, चेंजेस. त्याच्यावरती हा चित्रपट बेस आहे. आणि प्लस यात आपण रिजनल जो फील आहे, जसं मराठीमध्ये आपला रिजनल जो दशावतार झाला किंवा डान्स कलाकृती झाली, डान्सवरती, त्यामध्ये या चित्रपटाला एक वेगळं लाईनअप दिलेलं आहे की एक डान्स पण आहे, तो कलावंत पण आहे, प्लस त्याच्याबरोबर या गोष्टी चाललेल्या आहेत. त्यालाही माहिती नाहीत, त्यांच्या पेरेंट्सला माहिती नाही, पालकांना माहिती नाही. म्हणजे जी गोष्ट मग नंतर आपल्याला म्हणजे त्या गावामध्ये कशी घडली जाते, त्यांना कशी कळली, म्हणजे अप्स अँड डाऊन, ते चांगलं इमोशनचं वर खाली एक ट्रॅक आहे, तो तुम्हाला चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे. म्हणून मी सांगतो ही युनिक स्टोरी आहे. क्या बात आहे सर. डायरेक्टर सर, माझा प्रश्न तुमच्या सोबत आहे. ज्या प्रकारे याचा जो टायटल टॅग आहे की आजचा संघर्ष आणि उद्याची सामर्थ्य, काय सांगाल, काय प्रेक्षकांना याच्यामधून मेसेज भेटणार आहे? ऑब्व्हियसली ज्या प्रकारे सिद्धेशने सांगितलं की हा टॅबू टॉपिक आहे, सोशल टॉपिक आहे, जो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण ऑब्व्हियसली जेव्हा लोक ह्या सगळ्या गोष्टींना बघतात तर त्यांचा जो बघण्याचा अंदाज असतो तो वेगळा असतो, दृष्टिकोन असतो वेगळा असतो. तर हा पिक्चर कशा प्रकारे त्यांना एंटरटेन करणार आहे, ॲज वेल एज त्यांना कशा प्रकारचा मेसेज प्रोत्साहन करणार आणि कशा प्रकारे कॅटर करणार आहे, थोडंसं त्याच्याबद्दल सांगा. सगळ्यात म्हणजे तुम्ही सगळ्यांचं मी आभार मानतो इथे, शिक्षकांचे पण आणि आमच्या सरांचे, सिद्धेशचे, सर्व टीमचे मी आभार मानतो. आज त्यांच्यामुळे हा चित्रपट स्पॉट बॉयपासून ते सगळ्या मोठ्या आर्टिस्टपर्यंत सगळ्यांचे आभार सहकार्याबद्दल. आणि हा चित्रपट एका नयन या मुलावरती फिरतोय, त्याच्याभोवती फिरतोय आहे सगळा. आणि हा आहे कोकणातील चित्रपट आहे आणि तो हा बॅकग्राऊंड त्याच्या तिकडचा आहे. आणि नयन हा एक सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा आहे. तो पॅशन्स आहे, त्याचा डान्स हा पॅशन्स आहे. त्याच्यामध्ये हा डान्स करत असताना त्याला एका विशिष्ट आजाराने ग्रासला, त्यालाही माहीत नसतं, त्याच्या पालकांनाही माहीत नसतं. आणि तो ग्रासल्यामुळे लोक कशा प्रकारचे, आपला जो समाज आहे तो कशा प्रकारे शोषण करतो. बरं, त्याचं तो शोषण होतंयच त्याच्यामध्ये, पण त्याच्या पालकांचं पण होते, समाजामध्ये त्याची बदनामी होते. आणि ही कुठेतरी थांबायला मी सोशल मेसेज देतो या चित्रपटामार्फत की नयनसारखे अनेक मुलं आहेत, पण ही घटना घडते, ही लाखात एखाद्या मुलामध्ये होते ती. आणि तशी अनेक मुलं आहेत महाराष्ट्रात आहेत, आपल्या भारतात आहेत. तर त्यांना सोशल मेसेज, कृपया त्या मुलाचं शोषण करू नका तुम्ही, त्याच्या कलागुणांना वाव द्या. त्याला तुम्ही जसं वाळीत टाकल्यासारखं करतात तसं करू नका. तो पण आपल्यातलाच एक आहे, त्याला तुम्ही सांभाळून घ्या. त्याचा विषय जो त्याच्यातनं तो पास होते तो त्याला आणि त्याच्या कुटुंबालाच माहिती असतं ते. आणि ते सगळं हा प्रवास आहे, तो प्रवास त्याच्या वडिलांचा, त्याच्या आईचा हा प्रवास आहे. तुम्ही नक्की पहा. त्याच्यामध्ये लव्ह स्टोरी आहे. ह्या प्रकरणामुळे, त्याच्या आजारामुळे त्याची प्रियसी जी त्याच्यावर जीवापार प्रेम करणारी आहे ती त्याच्यापासून विभक्त होती. ती त्याला म्हणते मी एका मुलावरती प्रेम केलेलं आहे. ते क्या बात आहे. तर त्यामुळे हा पिक्चर आम्ही कॉमेडी पण केली, म्हणजे सर्वांचा विचार करून ही स्टोरी लाईन आम्ही शेवटपर्यंत लोकांना म्हणजे कमर्शियल पण केलेली आहे. म्हणजे एड्युटेनमेंट सारखं एड्युकेशन सुद्धा आहे आणि एंटरटेनमेंट सुद्धा आहे. सगळ्यांनी ती नक्की पहा. त्याच्यामध्ये चित्रपट सिद्धेशची कास्टिंग कशी झाली या चित्रपटामध्ये? सगळ्यात महत्वाचं म्हणजे की डान्सर पाहिजे होता. आणि डान्सर आहे आम्हाला सिद्धेश माझ्या डोळ्यासमोर होता आणि तो म्हणतो झोपून देणार होता त्याच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो त्या पद्धतीने त्याला सांगितल्याप्रमाणे त्यांनी बॉडी मेंटेन केली. म्हणजे त्या क्लास 9वी 10वीला जो मुलगा पाहिजे त्या पद्धतीने स्वतःनी खूप मेहनत घेतली सिद्धेशनी. आणि आता पण त्यांनी वेगळ्या चित्रपटासाठी त्यांनी ती बॉडी मेंटेन केलेली आहे त्याच्यामध्ये. तसंच त्यांनी त्या चित्रपटासाठी खूप मेहनत करून त्यांनी बॉडी मेंटेन केली आणि खूप त्यांनी जे सांगाल तिथे त्यांनी झोकावून दिलेले. त्यासाठी सिद्धेशसाठी हॅट्सअप आहे. क्या बात आहे. काय सांगाल, एक महाराष्ट्रामध्ये तुमचे कोरिओग्राफर म्हणून ओळख होते, आता डायरेक्ट अभिनेता म्हणून, तर हा प्रवास कसा, की माहिती होतं का तुम्ही फ्युचर अभिनेता पण बनणार आहे? ॲक्च्युली कसं असते, प्रत्येकाला माहिती असते की मला त्याला पुढे जाऊन काय करायचं आहे. पण डान्स हा पहिली गोष्ट तर ॲक्टिंगच आहे. आपण भाव जो आहे डान्सिंगचा तो ॲक्टिंगच आहे. म्हणजे लहानपणापासून आपण ॲक्टिंगच करत आलेलो आहे.
फक्त एवढंच आहे की आपण जेव्हा चित्रपट करतो तेव्हा आपण इमोट करतो, आपण तिथे ॲक्टिंग नाही करत. तर अशी स्क्रिप्ट मिळणं आणि करणं, कारण ह्याच्या पहिले मी आयना का बायना चित्रपट करतो, त्याच्यामध्ये माझा लुक वेगळा होता. कारण की मी स्वतःहून मी असं विचार करतो की जर कॅरेक्टरला जे सुटेबल आहे, तसं का मी एवढा मोठा ॲक्टर नाही आहे की NSDA वगैरे करून आलेला आहे ना, असं काही नाही. पण मला जेवढी माझी समज आहे त्या कॅरेक्टरला काय नेसेसिटी आहे ती केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी 100 काम न करता मी 1-2 कामच केली ती 100 पटीने वाजली पाहिजेत. त्या हिशोबाने मी तसं काम करतो. क्या बात आहे. सुहास सर, काय सांगाल ज्या प्रकारे तुम्ही एवढे सिनेमे केले मराठीतले, ह्या सिनेमामध्ये काय वेगळं अनुभव जो प्रेक्षकांना भेटतो? आता सगळ्यांनी सिनेमा तर सांगितला आहे. आता मी फक्त माझ्या कॅरेक्टरबद्दल बोल म्हणून सांगितलं होतं. तर मी सिद्धेशच्या वडिलांचा रोल आहे माझा, नयनचा. नयन ही गोष्ट नयनची आहे आणि आम्हाला काय अनुषंगाने काय भोगावं लागतं, एक स्टॉन्च किंवा असा शिस्तबद्ध मनुष्य त्याच्या आयुष्यात काय येतं आणि त्याला कसे फेस करावं लागतं. प्रत्येक चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी निर्मात्यांची खूप गरज असते आणि तुम्ही ऑब्व्हियसली या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला हुक झाल्या आणि ज्या तुम्हाला वाटल्या की आपण नक्कीच या चित्रपटाला पाठिंबा दिला पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे, अशा कोणत्या गोष्टी आणि कशा प्रकारची सुरुवात झाली या चित्रपटाला? या नयन चित्रपटाची स्टोरी खूप जरा वेगळी होती. डान्स, ॲक्टिंग हे सगळ्याच चित्रपटात असतं, पण हे जरा वेगळं आणि मोटिवेट करण्यासारखं आहे, सगळ्यांना घेण्यासारखं आहे आणि एक मेसेज देण्यासारखी ही स्टोरी वाटली मला, म्हणून मी सपोर्ट. लोकांचे खूप मिथ असतात की प्रोड्युसरला एक आपलं स्टोरी पिच करणं आणि त्यांच्याकडनं हवा तो पैसा किंवा हवा तो फायनान्स मिळवून घेणं हे खूप अवघड काम असतं. तर तुम्हाला कशा प्रकारे यांनी गुंतून ठेवलं स्टोरीमध्ये आणि कशा प्रकारे ते नंतरची गोष्ट आहे. पण जर नयनसारख्या मुलाला जर असं होत असेल आणि महाराष्ट्रात, भारतात असं आहे, त्यांना असं होऊ नये हा मेसेज देण्याचा या स्टोरीतून माझा एक उद्देश होता. प्रॉफिट लॉस ही नंतरची गोष्ट आहे आणि सर्वात म्हणजे पहिलं सोशल टॉपिक पोचलं पाहिजे. असे अजून कोणते सोशल टॉपिक ज्याच्यावरती तुम्हाला काम करायला नक्कीच आवडेल, असे काय आहेत का? स्टोरीज त्यानंतर येतीलच आणि मी कॉपरेट करेन. क्या बात आहे. आता प्रेक्षकांसाठी काय मेसेज असेल या चित्रपटाच्या दरम्यान? हा चित्रपट सर्वांनी महाराष्ट्रात प्रदर्शित आहे, यांनी सर्वांनी बघावं हीच आमच्याकडून अपेक्षा आहे. सिद्धेश, तुझ्याकडे येतो. जाता प्रेक्षकांसाठी काय मेसेज असेल? अनेक चित्रपट येतात, आपली मराठी भाषा, आपली मायबोली, भरपूर असं प्रसंग बघितले की मराठी चित्रपट बघायला जात नाही आणि आपण आपली मराठी भाषा बाजूला ठेवून स्वसा करून मारधाड हे सगळ्या गोष्टी जास्त चालतात आहे. म्हणून मराठी लोक पण तशीच चित्रपट बनवायला पुढे पुढे. माझं असं म्हणणं आहे की कुठलीही असो, छोट्या बजेटची असो मोठ्या बजेटची असो, आपला चित्रपट आहे, आपली माती आहे, आपली माणसं आहे, तुम्ही बघाल तर आम्हाला 4 कामं मिळेल. कारण की प्रत्येक फ्रायडेला फिल्म्स येतात, OTT प्लॅटफॉर्मवरती आहेत, तुम्ही कधीही बघा. पण जर तुम्ही नाही बघणार आणि जर तुम्ही बघितल्यानंतर आम्हाला काम मिळणार आहे, कारण की आम्हाला काम कोण देते? प्रोड्युसर देतात, डिरेक्टर्स देतात. पण जनतेला जेव्हा आवडायला लागणार तेव्हा प्रोड्युसर्सला, तेव्हाच को ॲक्टर्सला, डिरेक्टर्सला असं वाटणार की हा नायक किंवा ही जी हिरोईन आहे, हिरो आहे, नट आहे, त्यांना काम मिळेल. तर तुम्ही बघणार आपला माणूस, आपले मराठी माणूस, त्याचा तुम्ही चित्रपट बघा. काय नाही, तुम्ही 100 रुपये लागतात, 200 रुपये लागतात चित्रपटामध्ये यायला. तुम्ही एवढा टाइमपास मोबाईलवरती करता, ते एक चित्रपट बघून या आणि तुमचे रिव्ह्यूज द्या. आणि बट ऑब्वियस आज सोशल मीडिया 5 स्टार, 3 स्टार, 4 स्टार असे येतच राहतात. तुम्ही चांगले कमेंट्स द्या. ती पुढे प्रोड्युसर, डिरेक्टर्स आले पाहिजेत अजून. करेक्ट. आणि चित्रपट आज झाले पाहिजे. क्या बात आहे. तेच म्हणून बोलतो, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. थँक्यू सो मच आमच्यासोबत गप्पा मारल्या आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर. थँक्यू.